पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जहूर सर्कल मधील मौजे मंडलापूर येथे 25 ते 30 शेतकऱ्यांच्या जमिनी राज्य रस्ते महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांची संमती, नोटीस, चर्चा आणि मोबदला न देता रस्ते रुंदीकरणासाठी घेतल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मुखेड मंडलापूर, केरूर, एकलारा, खानापूर हा रस्ता सन 1971-72 मध्ये रोजगार हमी योजनेतून 12 मीटर रुंदीचा झाला। त्यानंतर 1981 मध्ये तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला। पुढे 18 मीटर आणि आता तब्बल 42 मीटर रुंदीकरणाचे काम सुरू असून वाढीव जमीन घेताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवली नसल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काम थांबवण्याचे आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी करण्याचे आदेश दिल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। मात्र त्यानंतरही काम सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच आंदोलनादरम्यान पोलीस यंत्रणेचा दबाव, दमदाटी आणि शिवीगाळ झाल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी देगलूर, तहसीलदार मुखेड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक लेखी निवेदने देऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या आंदोलनात रामराव ईश्वरराव पाटील, वीरभद्र दत्ता शिंदे, अशोक माणिकराव शिंदे, रेवताबाई रामराव पाटील, पांडुरंग उत्तम देवकते, संभाजी पिराजी मुंडकर, माधवी वीरभद्र, काशीनाथ मुंगडे, विठ्ठल धोंडीबा शिंदे, गंगाबाई बापूराव शिंदे, हनुमंत अमृता शिंदे तसेच इतर सर्व शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने न्याय द्यावा, अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। मी आज महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी म्हणून या मुखेड तालुक्यातील मंडलापूर गावच्या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। मी परमेश्वर सोनकांबळे। तर मुखेड तालुक्यातील मौजे मंडलापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी राज्य रस्ता, राज्य मार्ग या मार्गामध्ये संपादित झालेल्या आहेत आणि ह्या जमिनी संपादित करत असताना शासनाने त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा केलेली नाही किंवा त्या शेतकऱ्याकडून कोणतीही संमती घेतलेली नाही किंवा त्या शेतकऱ्यांना शासनाकडून कोणताही मावेजा मिळवून देण्याच्या संदर्भात कोणतीही शेतकऱ्यासोबत चर्चा केलेली नाही। आणि शेतकऱ्याला जमीन हे करत असताना म्हणजे संपादित करत असताना त्यांनी ज्या कुठे नोटीस वगैरे दिलेली नाही। हां, त्याचप्रमाणे या अधिकच्या जमिनी जात असताना तुमच्या जमिनी जास्तीची जमीन तुमची रोडमध्ये जात आहे, रस्त्यामध्ये जात आहे म्हणून कोणतीही त्या शेतकऱ्यांना नोटीस शासनाकडून मिळालेली नाही। तर या गावामध्ये मंडलापूरमध्ये मी या सर्व दिसणाऱ्या शेतकऱ्यांची मी आज भेट घेतलो। तर मी या सगळ्यांचा परिचय, या शेतकऱ्यांचा परिचय मी अगोदर सगळ्यांचा घेत आहे। सांगा महाराज, तुमचं नाव सांगा। पाटील? मी अच्युत रामराव पाटील, मंडलापूर। बर, तुम्ही? बापूराव अमृता पाटील, मंडलापूर। बर, तुम्ही? ईश्वरराव चेपा मुंडकर, बर, मंडलापूर। बर, नागनाथ अशोकराव शिंदे, मंडलापूर। पांडुरंग उत्तम देवकते, मंडलापूर। बर, तुम्ही? ईश्वरराव चेपा मुंडकर। बर, हे आहेत रामराव पाटील, रामराव ईश्वरराव पाटील। हां, यांची ही जमीन याच्यामध्ये रोडमध्ये बाधित झालेली आहे। आणि बाकीचे या शेतकऱ्यांचा परिचय पुन्हा घेऊया आपण। हां, तुमचं नाव काय? दत्ता शिंदे, वीरभद्र दत्ता शिंदे, संतोष रानबा कांबळे, संतोष रानबा कांबळे, हनुमंतराव अमृता पाटील शिंदे, मंडलापूर। हनुमंतराव पाटील, मंडलापूर। विठ्ठल धोंडीबा शिंदे, मंडलापूर। बरं, तुम्ही? वसंत ईश्वरराव शिंदे, मंडलापूर। बरं बरं, या सर्व शेतकऱ्यांचा परिचय मी घेतलेला आहे। आता मला सांगा पाटील, तुम्ही इकडे या आणि तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय समस्या निर्माण झाली? हा जो रोड झाला मुखेड ते इकडे एकलारा वगैरे जाणारा, देगलूर तालुक्यापर्यंत जाणारा हा जो रोड झालेला आहे, तर या रोडमध्ये तुमच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे?
आमचं म्हणणं एकच म्हणजे साहेब, हा, आम्हाला कुठलंच काही हे सरकारनं खरं कोणतंही सांगणार नाही. काहीच तुम्हाला कल्पना शासनाकडून मिळालेली कल्पना नाही. कुठलीच शासनाची आम्हाला हा. कोण्याही शेतकऱ्याला मिळू शकली नाही. बर. हम्म. आणि मग तुमच्या ह्या वाढवून जमिनी घेऊन हा. या रोडमध्ये घेत आहेत. हम्म. तुम्हाला काही कल्पना नाही, कल्पना नाही, त्याची नोटीस नाही, काहीच नाही. काहीच नाही. बरं बाबा, तुमचं सांगा काय. आमचं म्हणणं असं आहे, हा, आम्हाला तुम्हाला जमीन किती आहे? 2.5 एकर. तुम्हाला जमीन 2.5 एकर. हा, 2.5 एकर मधून हम्म. 28 गुंठ्याच्या वर जमीन जात आहे. आम्ही काय खावा? बरोबर. म्हणजे- आम्हाला सरकारनं हं. न्याय द्यावा हो हो हो. असं म्हणणं आहे आमचं. 2.5 म्हणजे तुम्हाला अर्धा पाऊण एकर तुमची जमीन हा. रोडमध्ये जात आहे. हा. बरोबर. जमीन काळीची आहे, हीच दिसायची हीच आहे का हा, जमीन? हेच आहे. बरोबर. हा, भिजवणीची आहे. हा, आणि हे बागायत आहे. पूर्ण वावरामधून तुमच्या ह्या रोड गेलेला आहे. हा. बरं. हे सगळे झाडं वगैरे सगळं जाणार का हे? बागायत आहे. बरं, म्हणजे तुमच्या वावरामधूनच हा रोड हा. पुढे गेलेला आहे. हा. बरं. मध्य भागात. मध्य भागातून. बरं. मग शासनाने तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळाली नाही, काही नोटीस दिलं मिळाली नाही, नाही. हा? काहीच म्हणजे तुमची संमती सरकारने घेतलेलं नाही. हा. मग तुम्ही रोड का अडवलो नाही? आम्हाला दंडेलशाही करलेले आहेत. कोण सरकार- केलं दंडेलशाही? सरकार करलेली. बरं 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 बरं. रोडचे लोक. हा, गुत्तेदार लोक, हा. कॉन्ट्रॅक्टर लोक. हा, मध्ये टाकतो म्हणाले आम्हाला. बरं. इथं कुणाला घेऊन आले होते का काही पोलीस, मिलिटरी? आलते की. हा, पोलीसवाल्याला घेऊन तुमच्यावर दबाव टाकले आणि रोडच्या हे खुणा करून घेऊन रोडमध्ये तुमच्या जमिनी घेतलेल्या आहेत. हा, घेतलेली. बरं बरं. तुम्ही काय सांगू शकता, सांगा जरा. सर, हा रोड 1972 एजेस मध्ये केला गेला हा. आणि रोड होत असताना आम्ही शासकीय दरबारी खूप काही फेऱ्या मारलो आम्ही माहितीसाठी. हा. तर हे पीडब्ल्यूडी कुठलंही बांधकामाचं काय नियोजन आहे रोडचं हे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा रोड झालेला आहे झालेला आहे. का? बरं बरं बरं. आणि त्याच्यामध्ये पुरावा ते देत नाहीत काहीच. हा. आणि माहिती अधिकाराखाली पत्र व्यवहार केल्यानंतर हा. ते असं उत्तर देतात की आमच्याकडे या रोडचा कुठलाही पुरावा नाही, किती फुटाचा रोड आहे, कधी झाला हा. याच्याविषयी आम्हाला कल्पना नाही, याचा रेकॉर्ड नाही असं ते सांगत आहेत. हा. आज 5 वर्षापासून आम्ही त्या ऑफिसचे खेटे मारत आहोत. बर. मग खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केली. हा. खंडपीठाने सुद्धा त्यांना सुनावलं की बा हे रोडची मोजणी करून जे वाढीव तुम्ही रोड करत आहात हं. त्याचं संपादन करा आणि लोकांना मावेजा द्या. हो. तरी पण हे गुजदार लोक आणि शासन याच्या संगनमताने दडपशाहीच्या खाली आज काम चालू आहे. हं. आज ही जमीन हं. प्रत्येक शेतकऱ्याच्या गडातून गेलेली आहे, कुठला पांढरा रस्ता झालेला नाही, काही नाही. हं, हं, हं. आणि ही संपादनाची क्रिया कलेक्टरने सुद्धा लिहून दिली की आजपर्यंत आमच्याकडे ह्या रोडच्या संबंधित संपादनाची फाईल आलेली नाही, असे लेखी ऑर्डर कलेक्टरचं आमच्याकडे आहे साहेब. बरं बरं. सगळे काही पुरावे असून सुद्धा हे शासन आज दडपशाहीच्या नावाखाली रोड करून म्हणजे- शेतकऱ्यांची उद्ध्वस्त आज करत आहेत. बरं. बऱ्याच शेतकऱ्यांची आज 20 गुंठे जमीनमध्ये गेली, ते भूमिहीन झालेत. असे 5-6 शेतकरी आहेत हं. की त्यांचं 7-12-20 गुंठ्याचा पूर्ण जमीन 20 गुंठे त्या शेतीमध्ये बर्बाद झालेली आहे. हं, हं, हं. एवढा सगळा अन्याय सहन करून सुद्धा शेतकरी आज हं. न्याय मागण्यासाठी आज प्रतीक्षेत आहेत. हं. आमची विनंती आहे की या शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळून द्यावा बरं. आणि त्यांचा जो काही मोजणी आहे ती योग्य रीतीने केली जावी ही आमची अपेक्षा आहे. बरं. मोजणी करून त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करून तुमच्या संमतीने म्हणजे रोड होण्यासाठी तुमचा विरोध नाही. पूर्ववत जो रोड आमचा गेलेला आहे हा, अगोदरचा अगोदरचा तो त्याचा आमचा किती विरोध मीटरचा, नाही. किती फुटाचा? तो हा डांबर आहे 13 फुटाचा हा. आणि बरम आहे 12 फुट. हा. असे एकूण जवळपास 30 फुटाचा रोड हा झाला पूर्वी. हा हा हा. आणि बाकीचे आता वाढीव आज करतात. म्हणजे रोडच्या सेंटर मधून इकडे 30 फूट आणि इकडे 30 फूट म्हणजे टोटल 60 फुटाचा रोड होता. हा. बरं बरं. आता किती फुटाचा आज होत आहे? त्यांच्या मनमाने कुठे 100 ठीक आहे, कुठे 110 आहे. बरं बरं म्हणजे 100 फुटाच्या वरून चालू आहे त्यांचं नियोजन पूर्ण आज. बरं. मग तुम्हाला या संदर्भात शासनाला काय सांगायचं आहे, काय मागणं मागायचं आहे? शासनाला आमचे जे पूर्वजी रोड होता त्याची मोजणी करून जे काही वाढीव तुम्ही आज करत आहात त्याचा हा. मावेजा शेतकऱ्यांना दिला बरं मिळावा. बरं. कारण एवढी मोठी हे 1971-72 जे रोड झाला हो. हे बरास रोडचा बरम हं. कट पॉइंट म्हणतात आणि हा रोड 12 मीटरचा होता. हं. त्यानंतर 1981 ला सार्वजनिक बांधकाम विभागानं हा रोड जे आहे ते ताब्यात घेतला डेव्हलप करण्यासाठी. हा. 1981 ते 1995 पर्यंत हा. ह्या रोडवर डेव्हलप करण्यात आलं. त्यावेळेस त्याची रुंदी हं. रोडच्या मध्यभागापासून तिकडे 29 फूट आणि इकडे 29 फूट घेऊन करण्यात आली. बरं. आणि ते 29 फूट म्हणजे जे शासनाच्या किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाषेमध्ये
ROW ज्याला म्हणतात हा. त्या ROWच्या हिशोबानं त्यांनी जे आहे ते 60 फुटामध्ये रोड केला. त्यानंतर 2001 ते 2021 या काळामध्ये हा. त्यांनी कागदोपत्री या रोडची रुंदी 110 फुटाची केली. रोडच्या मध्यभागापासून 55 फूट तिकडची बाजू आणि 55 फूट इकडची बाजू करून त्यांनी जे आहे ते शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये त्यांनी खूट राहून त्यांनी कब्जा केले. सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या विरोधामध्ये आम्ही त्यांच्याकडे तक्रार करून लेखी अर्ज केलो की बाबा ह्या रोडची रुंदी किती आणि 1971-72 किती होती आणि 1981 ते 95 पर्यंत किती होती. हा. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. हा. त्यानंतर आम्ही अर्ज केलो की मूळ रोड होत असताना रोजगार हमी योजनेतून रोड किती होता तर त्यांनी स्पष्ट लिहून दिले की रेकॉर्ड उपलब्ध नाही. बर. त्यानंतर त्यांनी आम्हाला उडवाउडी करत असल्यामुळे त्यांनी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे आम्ही मुंबईच्या आपलं औरंगाबाद हायकोर्टामध्ये आम्ही रिट याचिका दाखल केल्या. त्या याचिकेमध्ये 2021 मध्ये असा आदेश मिळाला की शेतकऱ्याची वाढीव जे जमीन घेतात न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय जमीन वाढून घेऊ नये असा आदेश असताना सुद्धा त्यांनी कोर्टाचा अपमान करून पोलिसांच्या गुत्तेदाराच्या लोकांच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांच्या दहशतीखाली लोकांना दबाव टाकून त्यांनी रोडचं काम सुरुवात केले. आम्ही ज्या वेळेस रोड थांबवण्यासाठी पुढे गेलो त्यांनी आम्हाला 1995च्या GR दाखवलं आणि त्या GR मध्ये असं लिहिलेलं होतं 1971-72ला जे रोड झाला त्यावेळेस शेतकऱ्यांनी 20 वर्षे कुठंच भांडण केलं नाही किंवा कोर्ट कचेरीमध्ये गेलेलं नाही. अशा शेतकऱ्याला शासनाने मोबदला मागण्याचा अधिकार नाही 20 वर्षाच्या 20 वर्षाच्या नंतर. म्हणून त्यांनी तसा GR आम्हाला दाखवलं. दाखवल्याच्या नंतर आम्ही विचार करून साहेबाला विनंती केल्यावर त्यांनी आमच्यावर दडपशाही केली पोलिसाच्या मार्फत आणि त्यांच्या यंत्रणेमार्फत गुत्तेदाराच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी. त्यावेळेस आम्हाला शेतकऱ्याला आमचं प्रकरण कोर्टामध्ये असल्यामुळं शासनाच्या विरोधामध्ये आम्हाला कुठलाही म्हणजे अनुचित प्रकार घडवण्यासाठी आम्हाला कुठला अधिकार नाही आणि आम्ही जे आहे ते कायदा हातात घेणार नाही म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो. कालच्या 9/6/2026च्या दिवशी माननीय कोर्टाने अजूनही त्या यंत्रणेला म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि संबंधित कलेक्टरला त्यांनी आदेशित केलेला आहे की मूळ रोड जुना 81 ते 95चा जे रोड आहे त्याचं डांबर किती आहे त्याच्यानंतर त्याचं जे आहे ते बरम किती आहे आणि बरमच्या बाजूला साईड किती आहे म्हणजे बराच खणलेली ह्याचं मोजमाप केल्याशिवाय पुढे रुंदीकरणाचं काम करू नये आणि दिनांक 7/7/2026ला 4 आठवड्याच्या आत हे पूर्ण कागदपत्र कोर्टाला दाखल करावा असा आदेश दिलेला आहे. ते आदेशाची प्रत त्यांच्याकडे तर कोर्टाकडून आलीच तरी पण आम्ही विनंती अर्ज देऊन सुद्धा त्यांना त्या आदेशाची प्रत दिली तरी पण त्या आदेशाची प्रतीचं कुठलंही पालन न करता त्यांनी कालच आमच्याकडे येऊन दबावाखाली JCB लावून त्यांचे माणसं येऊन शेतकऱ्याला जे आहे ते दबाव टाकून काम सुरुवात केलेलं होतं. तरी पण आम्ही सर्वांनी विनंती केल्या आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिलेला नाही. म्हणून तुमच्या न्यूजची आम्ही धावा केल्या आणि तुमच्या न्यूज कडून आम्हाला न्याय मिळावं एवढी अपेक्षा करून आम्ही तुम्हाला इथं बोलवल्या. साहेब तुम्ही आल्या आणि आमची समस्या तुम्ही ऐकून घेतात. तरी आमची अजून एक समस्या अशी आहे की शासनाला 20 वर्षाची अट जसं शेतकऱ्यासाठी लागू केलं तसंच 1995 ते 2021 पर्यंत म्हणजेच कमीत कमी 22 ते 23 वर्षांनी शासन येऊन इथं जे आहे ते आमच्या जमिनीवर काम करते तर ते सुद्धा अट शासनाला लागू व्हावी एवढीच आमची विनंती आहे आणि तशी आमची कोर्टामध्ये मागणी आहे. आणि आमच्यावर यंत्रणेकडून होत असलेला दबाव आणि यंत्रणेकडून होत असलेला अन्याय हे तुम्ही समाजामध्ये मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावं एवढीच आम्ही अपेक्षा तुमच्या चॅनलकडून करतो. बरं, तुम्ही हा रोड अडवत असताना तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी हा रोड अडवत असताना काम करत असताना तुम्ही त्याला विरोध केलो. हो,
मग विरोध केल्याच्या नंतर त्या संबंधित खात्याच्या लोकांनी हा कॉन्ट्रॅक्टर असेल, इंजिनियर हो, असेल, हो. त्यांचे कर्मचारी असतील, हो. ह्यांनी म्हणजे पोलीस यंत्रणेला बोलून घेतलं हा, होतं का? हा. आणि मग ह्या पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली हा. हे सगळं रोडचं काम करण्यात आलं हा. आणि मग नंतर तुम्ही त्याला कडाडून विरोध करून हो. हे काम बंदच पाडले, थांबवलंय थांबवले. बरं. मग हे थांबवत असताना तुम्हाला काही पोलीस यंत्रणेकडून किंवा त्या कर्मचाऱ्याकडून किंवा कॉन्ट्रॅक्टरकडून काही म्हणजे शिवीगाळ झाली, काही म्हणजे धमकी देण्यात आली, धमकी देण्यात का आली नाही. धक्काबुक्की वगैरे काही करण्यात आली धक्काबुक्की का? करण्यात आली नाही, हा. पण त्यांच्याकडून आम्हाला धमकी देण्यात आली हा. आणि त्यांनी त्या धमकीला जर आम्ही प्रतिकार केलो असतो हा. तर एकमेकाची मारामारी झाली असती हा. आणि मारामारी झाल्याच्या नंतर वेगळे गुन्हे दाखल झाले असते. बरं. म्हणून आम्ही जे आहे ते आमचा कायदा हातात घ्यायचा नाही हो. या दृष्टिकोनातून आम्ही संयम बाळगून आम्ही बाजूला झालो, पण आम्ही काम थांबवले. बरं. ठीक आहे पाटील साहेब, या तुमच्या मागणीला नक्कीच न्याय मिळेल, नाही अशातली बाबच नाही. हां ठीक आहे, आज या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी मुखेडवरून प्रतिनिधी परमेश्वर सोनकांबळे.